छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा माधवजीराजे भोसले यांचे गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे आणि हे 4थं वर्ष आहे। 4थ्या वर्षामध्ये अनेक भाविक भक्त या ठिकाणी आहेत। हजारो नागरिक या ठिकाणी आपण पाहू शकता, हजारो नागरिक उपस्थित आहेत आणि संत शेख मोहम्मद महाराज मोठ्या प्रमाणामध्ये इथं भाविकांची उपस्थिती आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि श्रीगोंदा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या संत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे यंदा टाळ मृदंगाच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात पंढरपूरकडे मोठ्या दिमाखात प्रस्थान झाले असून या सोहळ्याचे हे 4थे वर्ष आहे। हा पालखी सोहळा शेडगाव, खेड, भिगवण, पळसदेव, इंदापूर, बावडा, खंडाळी आणि तोंडले असा एकूण 11 मुक्कामांचा प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून या दिंडीत महिला व पुरुषांसह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आज संत शेख मोहम्मद महाराजांची श्रीगोंदा नगरीतनं पंढरपूरच्या दिशेने पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि त्या निमित्ताने एक भक्तिमय वातावरण संपूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि आता एक चांगली परंपरा जी सुरू झालेली आहे, ही परंपरा सातत्याने अशी सुरू राहावं आणि हा पालखी सोहळा म्हणजे संत तुकारामांचे समकालीन असणारे संत शेख मोहम्मद महाराज। पण शेवटी इतिहासामध्ये पण काय आपण पाहिलेलं आहे, जोपर्यंत इतिहासाची उजळणी होत नाही तोपर्यंत इतिहास हा लक्षात राहत नाही, त्या इतिहासाची जाणीव करून द्यावी लागते। त्या अनुषंगाने संत शेख मोहम्मद महाराजांच्या अस्तित्वाची, त्यांच्या चमत्कारांची ही जाणीव जोपर्यंत संपूर्ण राज्याला होणार नाही तोपर्यंत संत शेख मोहम्मद महाराजांची जी कीर्ती पसरायला पाहिजे किंवा त्यांना जो काही न्याय मिळाला पाहिजे तो तेवढ्या मोठ्या ताकदीने मिळणार नाही। पण आज ह्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ज्यावेळेस ही पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होतो त्यावेळेस अनेक जण कुतूहलाने विचारतात की संत शेख मोहम्मद महाराज, बरेच जणांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती होता। म्हणजे आज ज्या पद्धतीची सगळी व्यूहरचना या देशामध्ये आहे त्यामुळे नक्कीच धर्मांमध्ये कुठेतरी समता तयार करायची असेल तर संत शेख मोहम्मद महाराजांसारखे विचार, त्यांचे विचार हे संपूर्ण समाजाला जाणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या विचारांचा प्रसार आपण सर्वजण करत आहोत। तर ह्या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच भक्त भाविकांना माझ्या समस्त पाचपोते परिवाराच्या वतीने आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या वतीने या संपूर्ण प्रवासासाठी मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो। पाठपुरावा चालू आहे पण मागील याला काही लगेच होत नाही, आणखी काही वर्ष दिंडी सोहळा हा चालू राहावा लागेल आणि तो राहिल्यानंतर नक्कीच दिंडीला सुद्धा ते मानाचं स्थान मिळेल, कारण तर संत शेख मोहम्मद महाराज हे सगळ्यांच्या दृष्टिकोनातलं मानाचं स्थान आहे। आणि मगाशी जसं म्हटलं की जोपर्यंत इतिहासाची उजळणी होत नाही तोपर्यंत इतिहास लक्षात राहत नाही, तर ही उजळणी आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा सगळा पाठपुरावा सुरू आहे। आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक विनंती केलेली आहे की ह्या दिंडीचा, मानाच्या दिंडीमध्ये सहभाग झाला पाहिजे, पण या सगळ्या प्रक्रिया काही एका दिवसाची नाही आहे, ह्याला अजून बराचसा काळ जाईल, पण आपण प्रयत्न आणि पाठपुरावा हा सातत्याने आपला सुरू आहे। पाऊस चांगला झाला पाहिजे कारण अल निनोचा इफेक्ट आपण पाहतोय, ऊन हे जास्त प्रमाणावर वाढलं होतं आणि त्यानंतर पाऊस आला, हा जास्त आला पण काही भागात आला, त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये पाऊस आला पाहिजे। आणि मुळात काय आहे की निसर्गाची जर कृपा राहिली तर पुढचे शेतकरी सक्षम आहेत, ते नक्कीच चांगलं काम करत असतात, फक्त निसर्गाची कृपा, देवाची कृपा राहिली पाहिजे आणि ती पांडुरंगाचरणी नक्कीच प्रार्थना राहील या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने की उत्तम असा पाऊस हो आणि जी नैसर्गिक आपत्ती येऊ घातलेली आहे तिचा कुठेतरी नाश हो। रामकृष्ण हरी राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा आज श्री क्षेत्र श्रीगोंदा इथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत आहे। सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी जीवनभर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत वारकरी संप्रदायाचं काम त्यांनी जीवनभर केलं। त्यांचं त्या ठिकाणी योग संग्राम नावाचा ग्रंथ आहे, ते योग अभ्यासक होते, त्यांची अभंगवाणी आहे, त्यांची अमृतवाणी आहे, त्यांचा निष्कलंक प्रबोध आहे, त्या ठिकाणी पवन विजय असे त्यांचे ग्रंथ आहेत। 60 संवत्सर अप्रकाशित ग्रंथ आहे। जीवनभर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचंच काम केलं, पंढरीश पांडुरंगाची भक्ती केली। त्या ठिकाणी त्यांचा जन्म त्या ठिकाणी मुस्लिम समाजात झालेला असला
तरी त्यांनी वारकरी संप्रदायाचं काम केलं म्हणून जागतिक पातळीवरचं एक राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, ऐशे केले या गोपाळे नाही सोहळे ओळे, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुती कठीण आत अंतरी जीवन, शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद. म्हणजे त्या ठिकाणी हृदयात गोविंद आहे अशा प्रकारची भावना घेऊन जीवनभर त्यांनी वारकरी संप्रदायाचं काम केलं. त्या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराज पंढरीची वारी करायचे. वारी करत असताना राशींवरून त्या ठिकाणी करमाळा, बार्शी आणि बार्शीवरून धामणगावला जायचे. आणि त्यावेळेचे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असणारे संत मानकोजी महाराज बोधले आणि शेख मोहम्मद महाराज हे पंढरीच्या वारीला जायचे. मानकोजी महाराज बोधले आणि त्यांचे घट्ट संबंध होते. मानकोजी महाराजांना ज्यावेळेस पंढरीश पांडुरंग प्रसन्न झाले, त्यांनी धामणगावला चला, त्यांच्या जन्मगावी चला अशा प्रकारचा पांडुरंगाला विनंती केल्यानंतर पांडुरंगाने एक त्यांना प्रतिमा दिली आणि स्वतःचं तेज त्या प्रतिमेत भरलं आणि त्यांनी सांगितलं ही मूर्ती प्रतिष्ठापना धामणगावला करा. ती धामणगावला मूर्ती प्रतिष्ठापना करत असताना त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या हस्ते ती मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्या प्रतिष्ठापनेसाठी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे प्रमुख उपस्थित त्या ठिकाणी होते. एवढं घट्ट नातं पंढरीश पांडुरंगाच्या त्या ठिकाणी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा आहे. त्यांचा पालखी सोहळा या ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रत्येक वर्षी निघतो आणि त्या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये त्या ठिकाणी वारकरी पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या पादुका घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. निर्विघ्नपणानं त्या ठिकाणी वारी पार पडते. अत्यंत प्रसन्न आनंददायी वातावरणामध्ये ही वारी पार पडते. आम्ही सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या बरोबर चाललेलो आहोत याचा आनंद प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला असतो आणि मग खूप आनंदानं या वारीचा सोहळा संपन्न होत असतोय. 4थं वर्ष आहे. खूप चांगल्या पद्धतीने वारीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. रामकृष्ण हरी. सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा, आज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे. श्रीगोंद्यामध्ये ग्राम प्रदक्षिणा करून आता दुपारचा मुक्काम साळवंदेवी आणि संध्याकाळचा मुक्काम शेडगाव या ठिकाणी आहे. शेडगाव नंतर खेड येथे मुक्काम आहे, नंतर भिगवण येथे मुक्काम आहे, पळसदेव येथे मुक्काम आहे, इंदापूर येथे मुक्काम आहे, बावडा येथे मुक्काम आहे, त्यानंतर खंडाळीनंतर तोंडले आणि तोंडल्यानंतर पंढरपूरमध्ये पालखी जाणार आहे. अनेक भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. विशेषतः हे 4थं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी जेवढे वारकरी होते त्यापेक्षाही दुपटीची संख्या हे आज पाहायला मिळाली आहे. निश्चितपणानं संत शेख मोहम्मद महाराजांनी असणारी श्रद्धा या भावनेतून हे वारकरी यामध्ये मिसळण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि भक्तिभाव निश्चितपणानं आज श्रीगोंदा शहरामध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही या उक्तीप्रमाणे हा सुख सोहळा हा सगळा आमच्या श्रीगोंदेकरांना सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे. जागेचं आता चालू आहे, त्या जागेमध्ये काही लिटिगेशन आहेत, त्यामुळे सगळा विचार करून शेवटी लोक आपल्यावर विश्वास टाकणार आहेत. त्यामुळं सगळ्या कागदपत्राची चाचपणी झाल्याशिवाय, सगळं क्लिअर रेकॉर्ड असल्याशिवाय त्या ठिकाणी जागा खरेदी केली जाणार नाही. सर्वांनी वास्तविक पाहता पंढरपूरला जाताना सुख वाटतं, म्हणून आमचे सेना महाराज म्हणतात जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. एकदा फक्त वारीत येऊन पहा, वारीमध्ये आल्यानंतर आयुष्यभर त्या माणसाची वारी चुकणार नाही, हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मत्से, श्रीगोंदा.